स्वामी भक्त विठाबाई. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण श्रोते हो. आज मी आपणास स्वामींची एक कथा सांगणार आहे. चला तर मग आपण कथा जाणून घेऊयात. मुंगी पैठणला राहणारी विठाबाई नावाची एक वारकरी पंथाची स्त्री अक्कलकोटला आली होती स्वामींच्या दर्शनासाठी. तेव्हा महाराज राजवाड्यात मुक्कामाला होते. विठाबाई ही स्त्री असल्यामुळे तिला राजवाड्यात रोज दर्शनाला जायला मिळायचे. परंतु गणपतराव जोशी, बाळप्पा, चोळप्पा यांच्यासारख्या पुरुष भक्तांना स्वामींचे नित्यदर्शन घडत नसे. कारण स्वामी राजवाड्यात असताना स्वामी दर्शनासाठी स्त्रियांनाच प्रवेश मिळायचा. आषाढी एकादशी 4 दिवसांवर आली होती. विठाबाईला पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जायची ओढ लागली होती. ती गणपतराव व बाळप्पा यांना सांगू लागली की 2 दिवस विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊन येते. तेव्हा बाळप्पाने विचार केला की स्वामींचे दर्शन तर होतच नाही, तर विठाबाईंबरोबर पंढरपूरला जाऊन येऊया. बाळप्पा विठाबाईला म्हणाला, विठाबाई, मी गणपतराव, चोळप्पा असे 3 जण तुझ्याबरोबर येतो. उद्या सकाळी निघू आपण. सकाळी जेव्हा विठाबाई स्वामींच्या दर्शनाला गेली तेव्हा तिने स्वामींना नमस्कार केला. स्वामी अंतर्ज्ञानी होते. त्यांना विठाबाई विठुरायाच्या दर्शनाला चालली आहे आणि सोबत आपले भक्त देखील आहेत हे स्वामींना अंतर्ज्ञानाने कळले. तेव्हा स्वामी विठाबाईला म्हणाले, अगं विठे, विठ्ठलाला मिठी मारायला निघाली आहेस काय? आपण काही सांगायच्या अगोदरच स्वामींना कसे कळले? याचे विठाबाईला आश्चर्यच वाटले. प्रत्यक्ष दत्तावतारी स्वामी अक्कलकोटात प्रकट झाले असताना पंढरपूरला जाऊन विठ्ठलाच्या पाषाणमूर्तीचे दर्शन कशाला घ्यायचे? हा विचार विठाबाईच्या मनात चमकून गेला आणि विठाबाईच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. आपण एकटेच जाणार नाही, तर स्वामींचे सेवेकरीही आपल्याबरोबर येणार आहेत. हे काही योग्य नाही, हे विठाबाईच्या लक्षात आले. विठाबाई स्वामींच्या चरणावर अक्षरशः कोसळली. आपल्या पश्चाताप दग्ध अश्रूंनी तिने स्वामींचे चरण धुतले व म्हणाली, स्वामी, आपण चालते बोलते प्रत्यक्ष परमेश्वरच आहात. मला नित्य दर्शन देता. तुम्हीच तर श्री विठ्ठल आहात. मी आता कशाला पंढरपूरला जाऊ बरं? आणि तिने मान वर केली. स्वामींनी विठाबाईला प्रत्यक्ष विठ्ठल रूपात दर्शन दिले. विठाबाई भारावून गेली. तिला एवढा आनंद झाला की तो गगनात मावेनासा झाला. ती स्वामींना म्हणाली, स्वामी, मी आता हे चरण सोडून कुठेही जाणार नाही. तुमचीच सेवा करेन. तात्पर्य, श्रोते हो, म्हणून सतत नामस्मरण, सत्संग आणि सेवा संसारात राहून कराव्यात. संत सहवास म्हणजे सतत आणि सततच पाझरत राहणारे पौर्णिमेचे शीतल चांदणेच भासते. या चांदण्यामध्ये फार थोड्या भाग्यवंतांना नाहायला मिळते. आपणही प्रयत्न करून पाहूयात. कदाचित नक्कीच स्वामी आपणास एखाद्या वळणावर भेटतील. श्रोते हो, कथेला लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जरूर सांगा, ही नम्र विनंती. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.